नमस्कार, मी उज्ज्वला. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये. आज आपण पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत आणि पुरण पातळ झाल्यावर काय करायचं हे पण आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुरणपोळी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे चण्याची डाळ घेतली आहे. मी ही 1 वाटी डाळ घेतली आहे. वजनाने 250 ग्रॅम आहे. तर आता ही डाळ 2 ते 3 तास मी भिजवून घेणार आहे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्टही शिजू घालू शकता, पण भिजवल्यामुळे गॅसची बचत होईल आणि डाळ लवकर शिजेल व्यवस्थित अशी. तर आता ह्याला धुवून 2-3 पाण्याने धुवून भिजू घातली होती. अशा प्रकारे भिजली आहे, बघू शकता. आता ही भिजलेली डाळ कुकरमध्ये काढून घेत आहे. त्यामध्ये 2 वाटी पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर कट जास्त हवा असेल तर तुम्ही 3 वाटी पाणी टाकू शकता. मला थोडाच कट पाहिजे आमटी बनवण्यासाठी, त्यामुळे मी इथे 2 वाटी पाणी टाकलं आहे. ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने मोजून पाणी टाकलं आहे. चण्याची डाळ शिजवताना त्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे पुरणाला छान कलर येतो, पिवळा असा. आता कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊयात. डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे मी पीठ मळून घेते, म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित मुरेल. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अजिबात मैद्याचा वापर नाही केला आहे, त्यामुळे इथे मी चाळून घेतला आहे मैदा चाळायच्या चाळणीने. आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि थोडीशी हळद कलर येण्यासाठी पुरणपोळीला. आणि हे व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ मळून घेऊया. आणि चपाती बनवताना आपण जे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं इथे पीठ मळून तयार आहे. आता हे मुरायला ठेवूया थोडा वेळ. डाळ शिजून झाली आहे, कुकरही थंड झाला आहे. बघू शकता अशा प्रकारे डाळ शिजली आहे. दोन्ही बोटांच्या मध्ये डाळ घेतल्यानंतर अशी नरम असेल तर डाळ पूर्णपणे शिजली आहे. आणि तुम्ही जर अख्खी डाळ अशीच भिजू न घालता जर शिजू घातली तर त्याच्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर आता ह्या डाळीचं पाणी आपण काढून घेऊया कटाच्या आमटीसाठी. जास्त पाणी नव्हतं पाहिजे, त्यामुळे मी थोडंच पाणी घातलं होतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपली डाळ शिजून तयार आहे. डाळीतलं पूर्ण पाणी नितळल्यावर डाळ वेगळी करून घ्यायची आहे, म्हणजे त्यातलं पाणी वेगळं करायचं आणि त्याच भांड्यामध्ये बारीक करायची आहे डाळ. कटाच्या आमटीसाठी मी इथे थोडीशी डाळ काढत आहे. आणि आता तांब्याच्या सहाय्याने डाळ बारीक करून घेते शिजलेली, म्हणजे पुरण बनवताना सोपं जातं त्यामुळे. आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे. आणि आता अशा प्रकारे बघा बारीक झालं आहे. आता इथे मी कढई गरम करून घेतली आहे. पसरट भांडं घेतलं आहे मी, म्हणजे पुरण हलवण्यासाठी सोपं जाईल. अशा प्रकारे सगळं पुरण बारीक केलेलं आहे. आता याच्यामध्ये पाऊण वाटी गूळ टाकणार आहे. तो वजनाने 150 ग्रॅम आहे. आपण डाळ पाव किलो घेतली होती आणि गूळ 150 ग्रॅम घेतला आहे. हेच प्रमाण घ्यायचं आहे, नाहीतर पुरण पातळ होईल. त्यामुळे अशा प्रकारे गूळ चिरून घेतला आहे, बघू शकता. तर आता तो याच्यामध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. पुरण बनवताना त्यामध्ये गूळ टाकल्यानंतर पुरण पातळ व्हायला सुरुवात होते, बघू शकता. पुरण तयार करताना म्हणजे गूळ टाकल्यानंतर गॅस स्लो करूनच करायचं असतं, तर त्यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. आणि सणासुदीच्या वेळेला पण
आपल्याला घरात खूप कामं असतात किंवा कधीतरी पाहुणे आले त्यावेळेला पण आपली खूप घाई गडबड होते. तर त्यावेळेस आपण फक्त 10 मिनटामध्ये पुरण कसं तयार करायचं हेच मी या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे, एक ट्रिक. तर अशा प्रकारे पुरण पातळ झाल्यावर अजिबात काळजी न करता याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. पुरणपोळी चण्याच्या डाळीचीच बनलेली असते, त्यामुळे याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ, चव चेंज नाही होत, छान लागते. आता चण्याचं पीठ टाकल्यामुळे लवकर आपलं पुरण तयार होणार आहे. तर ही ट्रिक तुम्ही वापरा, खूप सोपं जातं पुरण तयार करायला आणि वेळही वाचतो आणि आपला गॅसही वाचतो. तुम्हाला जर वाटत असेल की अजूनही पुरण पातळ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून 1 चमचा बेसन पीठ टाकू शकता, पण मला गरज नाही वाटत आहे कारण हे 5 मिनटामध्ये घट्ट होऊन जाईल, त्यामुळे मी नाही टाकलं आहे अजून 1 चमचा. 1 चमचा पुरे होते पाव किलोला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बेसन पीठ टाकून, आपला वेळ खूप वाचतो. बघू शकता फक्त 5 मिनटामध्ये पुरण तयार झालेलं आहे. अशा प्रकारे पुरण तयार झालं आहे की नाही हे बघण्यासाठी पुरणाला थोडासा हात लावून बघायचं. हाताला पुरण चिटकलं तर समजायचं पुरण तयार नाही झालं आहे. माझ्या हाताला तुम्ही बघू शकता चिटकत नाही आहे, त्यामुळे तयार आहे पुरण. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसणीवर किसून घालणार आहे. गुळाच्या पदार्थांमध्ये जायफळ घातल्यावर त्या पदार्थाला खूप छान चव येते. तर तुम्हीही नक्की जायफळ टाका आणि वेलची पावडरही. लक्षात ठेवा की ही वेलची पावडर आणि जायफळ सगळ्यात शेवटी टाकायची आहे, नाहीतर त्या पदार्थाला सुवास येत नाही वेलची पावडरचा आणि जायफळचा. तर अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं पुरण. त्याचे आता गोळे करून घेते मी. पुरण थंड झालं आणि त्याचे गोळे करून घेतलेत. आता पीठही छान मुरलं आहे. फक्त गव्हाच्या पिठाच्या पुरणाच्या पोळ्या बनवत आहे मी. अशा प्रकारे छोटासा उंडा घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकून असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुरण भरायचं आहे. जसं आपण एखादा पराठा वगैरे बनवताना गोल करतो वाटीसारखं, तसंच करायचं आणि त्याच्यामध्ये पुरणाचा उंडा टाकायचा आहे. तुम्ही बघू शकता दोन्ही हातांच्या बोटांनी कसं पुरण भरत आहे मी आणि त्याला पूर्ण कोट करत आहे पिठाला. तुम्ही जर पहिल्यांदाच बनवत असेल तर तुम्ही थोडासा पिठाचा गोळा जास्त घेऊ शकता, पण एवढं घेतलं तरी सहज पोळी लाटता येते, कारण पुरण व्यवस्थित बारीक झालेलं असेल तर सोपं जातं पुरण लाटायला. आणि थोडंसं साईडने प्रेस करून घेतलं आहे आणि आता पुरणाची पोळी लाटणार आहे. ही अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि पुरणाची पोळी लाटताना पोळपाटवर अशा प्रकारे प्लास्टिक कट करून ठेवा, नाहीतर मग न्यूजपेपर ठेवा, म्हणजे पोळी चिटकत नाही खाली आणि चिटकली तरी सहज निघते. हलक्या हाताने आरामात लाटायची आहे, अजिबात घाई नाही करायची पुरणाची पोळी लाटताना. आणि आपलं पुरण पातळ नाही झालं, व्यवस्थित झालं तर अजिबात आपली पोळी फाटत वगैरे नाही किंवा काही नाही होत. आता इथे तवा गरम झालेला आहे, तव्यावर थोडंसं तेल टाकत आहे. पुरणाची पोळी शेकताना कधीही स्लो गॅसवर शेकायची. मी इथे पहिली पुरणाची पोळी आहे ती फास्ट गॅसवर शेकून दाखवत आहे. थोडीशी करपते ती, आणि पहिली पोळी असेल त्यावेळेला आपल्याला अंदाज येत नाही की गरम झालं आहे की नाही तवा, त्यामुळे सुरुवातीला सगळे फास्ट ठेवतात, पण होतं असं की पोळी थोडी करपते.
पण इथे करपली नाही आहे, पण होतं कधी कधी असं आपल्यासोबत. त्यामुळे शक्यतो स्लो गॅसवरच पुरणाची पोळी भाजायची. बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे पुरणाची पोळी. आणि आता दुसऱ्या साईडनेही मी तेल लावत आहे, तुम्ही तूपही लावू शकता. काठोकाठ पुरण भरलेलं आहे, मस्त पुरण भरलं आहे ह्याच्यामध्ये खूप जास्त असं. तर आता फोल्ड करून आपण ही पुरणाची पोळी ठेवूया प्लेटमध्ये आणि दुसरी पण तुम्हाला लाटून दाखवते. असं थोडंसं साईडने प्रेस करून घेतलं की ते पुरण काठोकाठ पसरतं आणि पोळी आपली फुटत नाही. आता ही पोळी मी बिंदास फास्ट लाटून दाखवत आहे कशीही. नवशिके असेल तर आधी दाखवली त्या प्रकारेच लाटा आणि सवय असेल तर तुम्ही असं लाटू शकता. आता ही पोळी मी पूर्णपणे स्लो गॅसवर शिजवून दाखवत आहे. सुरुवातीला तवा थंड होतो पोळी टाकल्यावर, त्यामुळे गॅस फास्ट आहे. नंतर लगेचच स्लो करणार आहे पलटी करताना. आता एक साईडने शेकून झाली आहे, हळूवारपणे पलटी करायची आणि दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित शेकून झाली आहे. आता पलटी करायच्या आधी याच्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आणि पलटी करायची. म्हणजे जास्त वेळा त्याला उलटपालट केल्यामुळे पोळी आपली फुटू शकते, त्यामुळे शक्यतो कमी वेळाच उलटपालट करायचं. आता दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित तेल लावून घेतलं आणि आता पलटी करून घेते. आता तेल लावल्यानंतर गॅस फास्ट केला आहे, बघू शकता तुम्ही. टम्म अशी फुगलेली आहे पुरणाची पोळी. जर अशी फुटली तर तुम्ही ती साईड आतल्या साईडला करून फोल्ड करून ठेवू शकता. अशा प्रकारे पुरणाची पोळी बनवून तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.